After that, third one. What is given in this third example? The measures of angles of a triangle are x degree, x minus 20 degree, x minus 40 degree. Find the measure of each angle. That means measure of three angles are given here. They are in the form of x, and we are going to calculate here actual measure of each angle. Now this one is on page number 27. We know property sum of, directly as a sum of measures of, किंवा असं न लिहिता तुम्ही जर इथे डायग्राम काढली आणि त्याचं मेजर्स दिलं त्याच्यासोबत. दिस इज डायग्राम ABC. Measure of one angle is x. This one is x minus 20 and this one is x minus 40. X minus 40. We know that answer. आता प्रत्येक वेळी तुम्ही जसं जसं वरच्या वर्गात जाता तसं तसं ही सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल ही प्रॉपर्टी सेंटेन्स फॉर्म मध्ये न लिहिता डायरेक्ट इक्वेशन फॉर्म मध्ये लिहिली तरी चालतं. वी नो दॅट angle A plus angle B plus angle C is equal to 180. Angle A is x plus angle B x minus 20 plus angle C x minus 40 is equal to 180. Now here remove this bracket. X plus x minus 20 plus x minus 40 is equal to 180. X plus x is equal to 3x. Negative 20, negative 40, that is negative 60 is equal to 180. Therefore 3x is equal to, माझ्या एक्झाम्पल मध्ये बघा इज इक्वल टू साइन बरोबर एका खाली एक येऊन राहिलेला आहे. 3x इज इक्वल टू, मूव धिस टर्म हियर 180 एज इट इज. 180 निगेटिव्ह 60 ला मी जेव्हा इकडे आणेन पॉझिटिव्ह 60. Therefore Therefore 3x is equal to 180 plus 60 240 0 0 8 and 7 14 हातचा एक 240 and therefore x. आता बघा ही जी टर्म आहे ही टर्म जी इकडे आणली होती ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साईनने जोडली असेल तर पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह, हा साधा आपला रूल असतो. किंवा जर दुसरा रूल, इफ दे आर कनेक्टेड विथ मल्टिप्लिकेशन साइन और डिव्हिजन साइन, तर माझा रूल वापरते खालचं वर वरचं खाली. म्हणजे न्यूमरेटर मध्ये असेल तो नंबर तर डिनॉमिनेटर मध्ये जातो, डिनॉमिनेटर मध्ये असेल तर न्यूमरेटर मध्ये जातो, असा रूल लक्षात ठेवायचा. आता बघा हा मल्टिप्लिकेशनने जोडलेला आहे 240 एज इट इज. तर हा नंबर वर आहे म्हणजे न्यूमरेटर मध्ये, तर हा कुठे जातो डिनॉमिनेटर मध्ये जातो. हा 3. इथे पुष्कळदा मुली चुका करतात, इकडचा नंबर इकडे आणताना निगेटिव्ह 3 करतात. x इज इक्वल टू 3 8 24. x इज इक्वल टू 80. नाउ हियर एंगल A, and therefore angle A is equal to x is equal to 80 degree. Angle B is equal to x minus 20 is equal to x 80 minus 20 is equal to 60 degree. Angle C is equal to x minus 40 is equal to x, value of x 80 minus 40 is equal to 40. Let's cross check the calculated answer. जी आन्सर तुम्ही कॅल्क्युलेट केले त्याला क्रॉस चेक करा. याचं मेजर किती आलंय 80 आलंय, याचं मेजर 60 आलंय, याचं किती आलेलं आहे 40 आहे. 0 सांग 4 180. पूर्ण याचं एडिशन 180 आलंय म्हणजे आपला आन्सर काय आहे करेक्ट आहे. तर अशा पद्धतीने आन्सर लिहिताना खाली मेजर्स ऑफ each angle is 80 degree, 60 degree, 40 degree. तर या पद्धतीने आपण ते एक्झाम्पल सोडवायचं आहे. त्यानंतर घेऊ आपण 4th वन.
page number 27. The measure of one of the angles of a triangle is twice the measure of its smallest angle, and the measure of the other is thrice the measure of the smallest angle. Find the measures of three angles. Let's draw here one diagram. A, B, C. Let x degree be the measure of smallest angle. If this one is x, now what condition is given there? Measure of its smallest angle. म्हणजे एका अँगलचं मेजर. आता हा स्मॉलेस्ट अँगल झाला, मग याचं मेजर म्हणजे अँगल बी इज म्हणजे इज इक्वल टू कसं आहे? ट्वाइस आहे. ट्वाइस ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन कोणाच्या? स्मॉलेस्टच्या. स्मॉलेस्ट म्हणजे कोण? दॅट मीन्स मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 2x. बघा तिथे दिलेला आहे मेजर ऑफ वन ऑफ द अँगल म्हणजे हा ह्या राहिलेल्या दोघांपैकी हा एक ऑफ अ अँगल इज मेजर ऑफ वन ऑफ द अँगल इज म्हणजे इज इक्वल टू ट्वाइस म्हणजे 2 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन कोणाच्या? स्मॉलेस्ट कोण आहे? x. अँड देअरफॉर मेजर ऑफ दिस अँगल इज 2x. मग आता तसंच थर्ड वन कोण आहे? अँगल सी. मेजर ऑफ अदर इज थ्राइस म्हणजे 3 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ द स्मॉलेस्ट म्हणजे x. दॅट मीन्स अँगल सी इज इक्वल टू 3x. That is angle A is equal to x degree, angle B is equal to 2x degree, angle C is equal to 3x degree, and therefore we know that angle A plus angle B plus angle C is equal to 180. Angle A x, B 2x, C 3x is equal to 180. x म्हणजे इथे काय असतो? 1 असतो. नाउ हियर 1x plus 2x plus 3 3 आणि 2 5 आणि 1 6 6x is equal to 180 and therefore x. आता बघा हा पुन्हा मल्टिप्लिकेशनने जोडलेला आहे म्हणजे कोणता रूल आहे? खालचं वर वरचं खाली. 180 हा आपला गावरानी रूल आहे. 180 डिवायडेड बाय 6 वर आहे खाली गेला. समजा हेच इक्वेशन असं असतं तर कसं लिहिलं असतं? हा बघा खाली आहे डिव्हिजनने जोडलेला, हा इकडे वर जाईल म्हणजे x इज इक्वल टू 180 इंटू 6 झालं असतं. जेवढे जास्त एक्झाम्पल सोडवाल तेवढे हे कन्सेप्ट क्लिअर होत जातं. अँड देअरफॉर x इज इक्वल टू साइन 18 30. देअरफॉर लिहिताना हे काही प्रायमरी एक्झाम्पल्स आहेत ते मी सोडवून दाखवते. पूर्ण नाही, पूर्ण याच्यासाठी की तुमच्या त्या लिहिताना चुका होतात खूप साऱ्या. काही गोष्टी तुम्ही खूप सोडून देता आणि मग त्याचा परिणाम तुमच्या 10व्या वर्गावर लिहिताना होतो. 10व्या वर्गावर ह्या साध्या बारीक गोष्टी शिकवायला आम्हाला खूप त्रास होतो आणि म्हणूनच परफेक्शन हे तुमचं 9व्या वर्गात आणि 8व्या वर्गातच यायला पाहिजे. अँगल ए इज इक्वल टू x इज इक्वल टू 30 डिग्री. अँगल बी इज इक्वल टू 2x इज इक्वल टू कोणतं साइन असतं? मल्टिप्लिकेशन 2 इंटू 30 इज इक्वल टू 60 डिग्री. अँगल सी इज इक्वल टू तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे अँड देअरफॉर आन्सर मेजर ऑफ ईच अँगल ऑफ अ ट्रायंगल इज 30 60 आणि शेवटचा 90 येणार आहे माहित आहे. तर तुम्हाला हे कम्प्लीट करायचं आहे इथे. तर असं झालं हे 4th एक्झाम्पल. आफ्टर दॅट 5th one. In the figure, measure of some angles are given. Using the measures, find the values of x, y, z. Now
this diagram is given like this. This one is y, x, z, n, m, r. This one is 140, e, t, and this one is 100. Now we are going to calculate here x, y, z. आता हे असे एक्झाम्पल्स जर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये आले तर तुम्ही स्टेप बाय स्टेप सोडवत नाही बसत. अशा वेळी जर तुम्ही शाळेत असतात आम्ही तिथे डायग्रामवर पटापट आन्सर कसे काढायचे याची प्रॅक्टिस करून घेतो. मग आता डायग्रामवर तुम्ही हे एक्झाम्पल कसं सोडवा तर तुमच्या हे लक्षात येतं. हा जर 140 असेल तर हा कितीचा होईल आहे 40चा, कारण याचं पूर्ण ऍडिशन 180चं येतं. हा 140चा आहे हा 40चा होईल. चला इथे दिस टू आर इन अ लिनियर पेअर. जसे हे दोघं जण लिनियर पेअर मध्ये होते तसे हे दोघं जण लिनियर पेअर मध्ये आहेत. इफ धिस वन इज 100 देन धिस वन विल बी 80. आता बघा आतमध्ये हा 80चा आहे हा 40चा आहे. हा काढता येतो आपल्याला. 80 प्लस 40 120, 8 आणि 4 12. 180 मधून 120 मायनस केला तर हा 60चा. तर या पद्धतीने तुम्हाला किती वेळ लागला, हार्डली अर्धा मिनिटापेक्षाही कमी लागायला पाहिजे. तेव्हा तुमचे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे क्वेश्चन्स सोडवून होतात. आणि तेच त्याचीच प्रॅक्टिस व्हावी याच्यासाठी बघा तुमच्या ज्या परीक्षा असतात स्कॉलरशिपच्या वगैरे परीक्षा असतात 8व्या वर्गाची स्कॉलरशिप असते त्याच्यामध्ये हे असेच एक्झाम्पल्स असतात. चला मग आता स्टेप बाय स्टेप आता हे एक्झाम्पल्स सोडवू. आन्सर अँगल TMN किंवा मग डायरेक्ट तुम्ही इथे सोडवू शकता. अँगल EMN म्हणजे हा वाला अँगल. अँगल EMN प्लस अँगल EMR. हा EMR इज इक्वल टू 180. का बरं मी 180 लिहिलं? बिकॉज रिझन आवश्यक आहे. दे आर इन अ लिनियर पेअर. Angles in a linear pair. What is the value of EMN? EMN it is Z plus EMR 140 is equal to 180 and therefore Z is equal to, हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता यायला हवं. 180 पॉझिटिव्हने जोडलेली आहे, इकडे नेली तर काय निगेटिव्ह 140 and therefore Z is equal to 40 degree. After that, here angle TEN plus angle TEN plus NEM is equal to 180. Angles in a linear pair. TEN 100 plus NEM Y is equal to 180 and therefore Y is equal to, तुम्हाला सोडवायचं आहे, therefore Y is equal to आन्सर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. Now in triangle EMN angle x चं नाव काय ENN plus y NEM plus EMN is equal to 180. मग
प्रत्येकाचं मेजर तुम्ही ठेवत जायचं तिथे. ENM मीन्स x प्लस y प्लस z इज इक्वल टू 180. तर हे तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. तुम्ही इथे y ची व्हॅल्यू काढाल, x ची व्हॅल्यू किती काढलेली आहे नाही काढाल, x ची कॅल्क्युलेट करायची आहे, y ची तुम्ही इथे कॅल्क्युलेट करणार आहात ती ठेवायची, z ची 40 कॅल्क्युलेट केलेली आहे ती ठेवायची आणि इथे x चा आन्सर तुम्हाला काढायचा आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला इथे कम्प्लीट करायचं आहे. इथे आपण